वेलकम बॅक टू माय चॅनल मंडळी. आपण आता सकाळचा आराम करून निघालोय म्हणजे आता लंचसाठी सोलापूरमध्येच ब्रेक घेतला आणि आम्ही लंच करणार आहोत या हॉटेलमध्ये, हॉटेल खानसाब चाचा. सो आज संडे आहे त्यामुळे सगळ्यांचं असं होतं की नॉनव्हेजच खाऊया. सो त्यासाठी इकडच्या जवळच गुगलवर सर्च केलं तर ह्याचं रेटिंग चांगलं होतं. सो इथे थांबलोय. असं काय आहे, पण ओव्हरऑल सकाळी जो आम्ही रूम बुक केला होता तो थोडा कॉस्टली गेला आम्हाला, बिकॉज 2300 रुपये आम्ही पे केले जस्ट फॉर 3 आवर्स. सो ते थोडं जरा बजेटच्या बाहेर गेलं. एवढा अपेक्षा केली नव्हती की जस्ट 3 दिवसासाठी आम्ही एवढा पे करू. बट नाईट ड्राईव्ह केल्यानंतर हालतच एवढी बेकार होती की आराम महत्त्वाचा होता. त्यासाठी मग थोडं पे केलं. 4 आवर्स झोपलो आम्ही आणि मग त्यानंतर फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून प्रॉपर एकदम आता पुढच्या जर्नीसाठी निघालो आहे. सो निघताना आता थोडं लंच करू आणि मग पुढे येऊ. सो आज बेसिकली आपण अजून एक 300 ते 350 किलोमीटर कव्हर करणार आहोत. इकडून आता आपण जाणार आहोत हॉस्पिटलला. तिकडे आपण रात्रीला स्टे करणार आहोत. मेन आपलं चित्रदुर्ग होता त्याला जायचं, पण ते अराऊंड 450 ते 550 किलोमीटर आहे आणि दिल्ली पोचायला ज्या टायमाला निघालो आहे अजून 7 आवर्स to 8 आवर्स लागणार आहे. पण मग ते थोडं खूप जास्त ट्रॅव्हलिंग होईल, त्यामुळे त्याच्या आधी थोडं आम्ही थांबणार आहे आज, जेणेकरून रात्रीची झोप प्रॉपर मिळेल. सकाळी लवकर उठून पुढचा प्रवास आम्ही ट्रॅव्हल करू मदुराईसाठी. सो असा काहीसा आजचा आणि कालचा दिवस, म्हणजे कालची रात्र आणि आजचा दिवस चालू होतोय. तर येस, जेवूया फटाफट आणि मग निघूया पुढच्या डेस्टिनेशनला. चला. सो बसल्या खानसाब चाचा या हॉटेलमध्ये. चिकन अंगारा, काय मागवलं आहे? चिकन अंगारा आणि चिकन अंगारा, चिकन कढाई, बटर रोटी, नंतर बिर्याणी आहे. आणि इथे झोपणार आहे. आम्ही परत लॉज घेतली आहे, परत झोपतो आम्ही इकडे. आम्ही बोललेलो लाईट जेवणार आणि पोरं काय ऐकत नाही. तोंडाची चव आणि जिभे चोचले कसे भागवायचे तेच कळत नाही. खाऊया, जेवूया प्रॉपर जरा आणि मग निघूया. पहिली जायचं मला आपला कांदा, कांदावर लिंबू. चला आता जेव्हा डिश येईल तर तुम्हाला दाखवतो परत. दाल दे भाई, वाले केक पीस है भाई. खाना खाने बैठे थे, क्या खाने बैठे हो? हाँ, इतना खाए हुए क्या? So guys, खायला या चिकन अंगारा या. चला मंडळी, जेवण झालंय मस्तपैकी कडक एकदम. जेवण खूप छान होतं आणि रिजनेबल होतं. मेन म्हणजे एवढं खाऊन सुद्धा आमचं बिल फक्त 1200 रुपये झालं आणि टॅक्स लावून ऑलमोस्ट 60 रुपये एक्स्ट्रा. पण खूप छान झालं जेवण. रोटी, बिर्याणी, चिकन, पोटभर जेवण झालं. सो आता इथून पुढचा प्रवास चालू करतो आहे. इथून आता मी जाणार आहोत, जसं मगाशी सांगितलं होतं, हॉस्पिटलला. 350 किलोमीटर आहे इकडून. आता वाजले आहेत 4. तर 4 वाजले आहेत. सो आता इथून निघू आणि आजचा ड्रायव्हर माझा असणार आहे अनुज. बाईक चालवशील ना बरोबर? येस. हां, हळू चालव, घाई करू नको. हँड ओव्हर ऑफ की सुकाट ठेव माझ्या अलका राणीला.
भाई तुम्हाला विश्वास आहे जवळ यायला जेवण तर आम्हाला काय करू बेटर जवळ यायला विश्वास आहे तुला चला मग गाडी भेटू चला मंडळी इथं निघालोय इकडून मस्त जेवण झालंय प्रॉपर एकदम आणि नवीन ड्रायव्हर आपला बसला आहे ड्रायव्हिंग सीटवर मला जरा तो असिस्ट करतोय थोडं मला रेस्ट मिळेल तर म्हणजे कसं वाटतंय आम्हाला थोडी भीतीच आहे खरं सांगायचं भीतीच वाटते तसा इन्शुरन्स काढलाय आम्ही पिकनिकला येण्यापूर्वीच काळजी देवा काळजी आपला गणपती बाप्पा मोरया चल भाऊ सहज 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 सांगतो तुला मी चल तू सायकल पुढे गेली बॉल्स गोल्डन बॉल्स अनुजचे स्मार्ट सांग अरे एवढी का हलते गाडी पण तुझ्याकडे आलाय थांब बाबा दस त्याला नको हे करू चालू बिंदू कॉन्सन्ट्रेट करा नाही होईल बरं होईल कुणाला बरं होईल कॉन्फिडन्स वाढेल तुझा नेक्स्ट टाइमला तुला स्टार्टिंग पासून ते कम्प्लीट होणार एवढं होईल कुणा आता हायवे लागेल थोड्या वेळाने टॉप गिअर टाकतो डायरेक्ट म्हणजे आम्ही हिला गेलेलो ना औरंगाबादला तेव्हा कुणाला 180 टच केलेला एवढं केलं सीएनजी टाकून घे सीएनजी टाकून घे हाईट कमी आहे म्हणजे डोळ्याला प्रकाश येतो खाली बरोबर येईल तुझ्या मध्ये नाही तर मग कोणाला समोर दिसलं पाहिजे 500 दिसलं पाहिजे असं बघा खाली बसायचं गाडी खाली बघा 500 दिसलं पाहिजे त्याला चलो क्लीनर चेंज झालाय पण ड्रायव्हर तोच आहे आणि हे झोप लागणार नाही गाडी बंद केलेली काय मग नाही तू काय डीवरच आहे ना गाडी अजून डीवरच आहे. हा चालू कर पीवर घे आता चलो गणपती बाप्पा मोरया सगळे देवांचे नाव हे माझ्या पैसे घेतलाच बघू पण लावले तू असतो हा लाव ना लावावं हॉस्पिटल लागेल झोपतो आता आम्ही ड्रायव्हर शिकलाय ड्रायव्हर मस्त चाललाय पहिल्यांदा चांगला आहे. ड्रायव्हर चेंज क्लीनर चेंज आणि माझा क्लीनर ओरिजिनल ड्रायव्हर ओरिजिनल पॅसेंजर आता आम्ही झोपतो गुड नाईट बाय थोड्याने उठू जेव्हा ड्रायव्हरला कंटाळा येईल मला वाटत नाही याला कंटाळा येईल सांगणार पण नाही मला गाडी जाईल. एंड करणार चला गाडी घे. सो मंडळी मगाशी सकाळी आम्ही जो थांबलो होतो तो एक स्टेट होता सोलापूर महाराष्ट्र आणि आता आम्ही क्रॉस केलाय महाराष्ट्र स्टेट क्रॉस करून कुठला border? महाराष्ट्र बॉर्डर महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून आता निघालो आहे कर्नाटका सो ऑल इन आम्ही अराउंड 4 to 5 स्टेट्स कव्हर करणार आहोत ह्या टोटल जर्नीमध्ये त्यात काय झालं पहिलं सोलापूर मग कर्नाटक मग तामिळनाडू आणि 3 स्टेट आहेत टोटल ओके सो 3 स्टेट आहेत आज आम्ही कर्नाटकामध्ये रात्री स्टे करणार आहोत हॉस्पिटलला रूम्स वगैरे काही बुक केले नाही आहेत अजून आम्हीपर्यंत पण बघू कसे तिकडे गेल्यावरच समजेल किंवा बिकॉज माहिती नाही आहे की एक्झॅक्ट आम्ही कुठे थांबणार आहोत जिथे कंटाळा येईल तिथे जिथे टाइम परमिट नाही करणार आम्हाला ड्राईव्ह करण्यासाठी तिथे आम्ही स्टे करून जवळपास एक रिजनेबल हॉटेल बघणार आणि एक रात्र काढणार तिकडे चला मग भेटूया थोड्या वेळाने ॲट काउंट ऑफ 1 2 3 शुभ सांजे वेलकम टू कन्नडा आम्ही आता आलो आहोत कर्नाटकामध्ये आणि पुढे आलो ऑलमोस्ट आता आमचा जो आजचा रात्रीचा स्पॉट आहे थांबायचा तो आम्ही अराउंड 3 आवर्समध्ये कव्हर करू आणि कंटिन्यू ड्रायव्हिंग करतोय तो अनुज हे अनुज खूप छान ड्राईव्ह केले अजून तरी खूप छान ड्राईव्ह केले त्यामुळे मला जरा आराम मिळाला निदा फ्रेश झालोय आणि आम्ही मस्त की झोपलेलो 3 जण ट्रेनर पण मस्त एकदम त्याला एंटरटेन करतोय सॉंग्स लावून मजा आली 2 ड्रायव्हर असल्याचा फायदा हेच असतो 2 ड्रायव्हर असले हेच फायदा असतो की मी एकाला आराम आणि एकाला येस आता ते त्यामुळे आता याची ड्रायव्हिंगवर एवढा विश्वास थोडा बसला आमचा म्हणून आता विचार केला आम्ही की नॉनस्टॉप जाऊया जर जमलं तर म्हणजे जो स्टे आम्ही करणार होतो रात्री तो स्किप करून नॉनस्टॉप मदुराई
विचार केलाय, पण बघू जमलं तर करूच, पण नाही जमलं तर मग जिथे कंटाळ येईल तिथे आसपास जवळचं हॉटेल बघून आम्ही स्टे करू. पण आता तरी अजून प्रवास खूप छान चाललाय आणि इकडच्या गव्हर्नमेंटला सल्यूट, काय रोड बनवले यार, मस्का रोड. गाडी पण परफॉर्म मस्त करते एकदम, धमाल धमाल. जास्तच केली रे तारीफ. अरे शुभम आला. कचोरी टाइम. आता आम्ही जवळजवळ म्हणून 2 तास अजून आहे हॉस्पिटल यायला. आणि भाऊ कंटिन्यू ड्राईव्ह करतोय. अनुज कसं वाटलंय? कुठं आवाज नाही आहे, कुठे आहेस तू? मस्त मला आराम करायला मिळालाय. आता प्लॅन आहे नॉनस्टॉप जायचा. मी आता आराम केलाय. आवाज का नाही, रेंज नाही तुला? मी आता आराम केलाय. सो रात्री मी गाडी चालवली. तुला आवाज नाही आहे, लॅग होतो. मस्त थंड वातावरण आहे. गाडी पण मस्त परफॉर्म करते आणि पुढे कंटिन्यू करतोय. चला. हॅलो. सो फायनली आम्ही पोहोचलोय मीनाक्षी मंदिर टेम्पल कडे. तसं तुम्हाला लास्ट मी सांगितलं होतं की आम्ही नॉनस्टॉप ट्रॅव्हलिंग करणार आहोत. कुठे आम्ही स्टे नाही केला काल रात्री. सो रात्रभर गाडी चालवली होती. सकाळी अनुजनी गाडी चालवली आणि 1000 किलोमीटर्स आम्ही नॉनस्टॉप कव्हर केलं. त्यामुळे बॉडी एवढी दमून गेली आहे ना, मी तर मोबाईल उचललाच नाही, नुसतं ड्रायव्हिंगमध्येच होतो. रस्ते ऑसम होते, त्यामुळे तो ड्रायव्हिंगचा स्ट्रेस जाणवला नाही, फक्त बॉडी थोडी येते कंटाळून गेली आहे ती, म्हणजे बसून बसून. तर ते तो त्रास आहे. बट ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स ऑसम होता. सो आता आम्ही आलो आहे मीनाक्षी टेम्पलला. आम्ही काय केलं, मदुराईला आम्ही छोटीशी रूम घेतली 2 तासासाठी. तिथे आंघोळ करून फ्रेश झालो, कारण का रात्रभर ट्रॅव्हलिंग, दिवसभर बसून गाडीमध्ये तेच कपडे, त्यामुळे एकदम इचिंग वगैरे आणि त्रास होत होता. सो रूम घेऊन फ्रेश झालो आणि आता निघालो आणि पोचलो. असं काय आहे आता. सो आता चाललो आहे. खूप गर्दी आहे. पार्किंग ते कंटाळलो. काय बोलते, फर्स्ट लेफ्ट, सेकंड लेफ्ट. पार्किंग शोधला हाफ एन आवर गेलाय, पण फायनली पार्किंग मिळाली आहे. इकडे अशी खाली पार्किंग आहे. सो पार्किंग मिळाली आहे आणि आता चाललो आहे टेम्पलच्या इथे. गर्दी खूप आहे, पण सगळे पार्किंग पूर्ण फुल होतं. काहीतरी आहे वाटतं, म्हणजे सगळ्या गाड्यांवर ना असं उदीनी पूर्ण गाडी असं, आपण कसं तिलक लावतो तसं पूर्ण गाडीला तिलक लावलं आहे. आणि त्यात हार वगैरे अजून, म्हणजे काय माहीत नाही, त्यांची असेल प्रथा साऊथवाल्यांची. सो ते सगळं आहे. चला, जसं जवळ जाईल तर परत मी तुम्हाला दाखवीन. अरे व्हिडिओ देतो मी तुला नंतर. हे दिसतं तुम्हाला टेम्पलचे पुढे. टेम्पलला म्हणजे कव्हर केलं आहे, कारण की ते रेनोव्हेट करतायत. सो पुन्हा झाकून टाकलं आहे. सो जो आपण फोटोमध्ये पाहिलं असेल आता तसं दिसणार नाही, कारण का पूर्ण चहूबाजूनी त्याचं बांबू लावून पुन्हा ते कव्हर केलं आहे, कारण का ते रेनोव्हेट करतायत. असा काय परिसर आहे. पुन्हा गजबज एरिया आहे. इथे शॉपिंगसाठी तर तुम्हाला ऑप्शन्स खूप आहेत बायकांसाठी. हे बघा, इथे क्लोथ्स आहेत. गर्दी खूप असणार आहे. मुलांसाठीचे खेळणी पण आहेत, काही घ्यायची असेल तर. म्हणजे जे टिपिकल आपण मुंबईमध्ये बघतो ना तसंच आहे. मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जत्रा कशी भरते तसं काहीचं वातावरण इकडे पण आहे. भांडी म्हणजे हा आहे एंट्रन्स आहे इथून, पण बहुतेक मोबाईल फोन इथे डिपॉझिट करायचा आहे. सो काही शूट करता येणार नाही वाटतं. हॅलो. सो दर्शन झालंय आमचं, खूप छान दर्शन झालंय. आणि तुम्हाला खरं सांगू,
एकदा तरी ह्या मीनाक्षी टेम्पलला येऊन व्हिजिट द्या. बाहेरून जेवढं क्रिएटिव्ह आहे, जे कोरीकाम नक्षीकाम जे केलं आहे, आणि आतमध्ये गेल्यावर जो व्ह्यू आहे ना, खूप छान खूप छान. म्हणजे जे बांधलं आहे आणि जे त्यांनी नीट ठेवलं आहे, अजून कचरा नाही काय नाही, खूप छान आहे. लाईन असते. आम्हाला जवळजवळ 2.5 तास लागले पूर्ण दर्शन व्हायला, पण दर्शन झाल्याच्या नंतर जे बरं वाटलं ना, खूप खूप सुकून खूप सुकून खूप छान दर्शन झालं. आणि एका गोष्टीची फक्त खंत आहे, तो आम्ही थोड्या वेळ सांगतो. आता जरा मंडळी साडी बघतात, तर शॉपिंग करायला बघतायत, तर ते जरा करूया आणि मग तुम्हाला सांगतो मी काय करेल. असा काही परिसर आहे हा. इथून एंट्रन्स गेट आहे, तर त्या साईडला मोबाईल ठेवायचं. मोबाईल इथे अलाव नाही आहे, सो मोबाईल तुझं गोप्रो परत आपलं स्मार्ट वॉच सगळं तिथे ठेवायला लागतं. आणि हा आपला एंट्रन्स गेट आहे. इथे आतमध्ये गेल्यावर तिथे तिकीट काउंटर आहे. 50 रुपये आणि 100 रुपये असे 2 तिकीट्स आहेत. 50 रुपयामध्ये फक्त अमन स्वामी दर्शन आणि 100 रुपयामध्ये अमन स्वामी आणि स्वामी समर्थांचं दर्शन, असे 2 दर्शन करू शकता एका रिसीटवर. आणि इथे इकडे लाईन्स आहे. पहिल्या इथे लाईन्स आहे. तिकीट काढल्यावर तिकीट एंट्रन्सची लाईन आहे, आणि विदाऊट तिकीट आपण जे आहे ते बॅक साईडला आहे. सो त्या क्यूज आहेत, झिगझॅग लाईन्स आहेत, त्या लाईन्स फिरायच्या. मग आतमध्ये गेल्यावर असं वाटतं की चला आता दर्शन मिळेल. म्हणजे आता आलो आतमध्ये ना, गाभारात आल्यावर होतं लगेच दर्शन. पण भाईसाहेब, गाभारात आल्याच्या नंतर जो तिकडचा जो व्ह्यू आहे ना, आम्ही विचारच केला नव्हता की आतमधून टेम्पल इतकं सुंदर असेल. चला आता थोडं जर शॉपिंग करूया इथे फटाफट, आणि मग तुम्हाला सांग. चलो मंडळी, शॉपिंग झाली आहे. ज्यांना काय हवं होतं तर सगळ्यांनी घेतलंय. आणि आता आपण भावाने पण घेतले एकदम लाडानी बायकोसाठी. आणि आता आपण चाललोय कुठे? जेवायला. सो प्लॅन आहे जेवायचं आणि इकडून जायचं रामेश्वरमला. ते स्टेप्स कुठे गेले? अरे हे काय? अरे इथून आलो ना. तो काय तेव्हा चालले माणसं आली होते, माणसं तिथून आलो आपण. चला मंडळीचं निघतोय आता. पार्किंगमध्ये गाडी लावली होती, पार्किंग गाडी घेतली आहे. सगळे बसतोय, जेवणार, थोडा बसणार, आराम करणार, आणि मग निघणार. फायनल डेस्टिनेशन रामेश्वरम. 72 किलोमीटर आहे इकडून. 3 तासची जर्नी आहे, 3-3.25 तासची. रूम वगैरे बुक केलाय. मंगलम मंगलम. बचपन से ही डरता हूँ. चला, कसं दर्शन? मस्त. आपण जाऊया. हेक्टिक. अरे एवढं तर लागतं 2.5 तास. देवासाठी एवढा टाइम द्यावा लागतो. खूप सिस्टमॅटिक झालं दर्शन. फक्त एकच खंत वाटली की म्हणजे त्यांच्या भाषेत सगळं होतं. बोर्ड्स आपल्याला समजायला काहीच नव्हतं. इंग्लिश वगैरे असं थोडंफार तरी काही पाहिजे होतं ना, म्हणजे नॉन तमिल्स येतात. आणि पण हिंदीमध्ये बोललं रिस्पॉन्ड पण नीट करत नव्हते. हा अरे लावली आहे मी. ज्या परिस्थितीत महाराष्ट्रात देवांचं दर्शन होतं त्या मानाने खूप चांगल्या पद्धतीने दर्शन. हा सिस्टमॅटिक एकदम. एवढ्या वेळ लाईन मध्ये उभं राहून सुद्धा. आणि आतमध्ये गेला नाही कुठं उठला. आणि आतमधलं जे व्ह्यू बघितल्यानंतर तो लाईन समजलीच नाही कशी फटाफट गेली ती. एक्सपेक्ट पण नव्हतं केलं आपण ना की आतमध्ये मंदिर एवढं चांगलं असेल. खरंच नाही, खूप सिस्टमॅटिक त्या लोकांनी सगळं हँडल केलेलं. छान एकदम व्यवस्थित. चला तर आता निघतोय, जेवणार, आणि मग आपण सांगितलं तसं रामेश्वरमला. बाय. हॅलो. सो आम्ही आता आलोय जेवण करायला. मंदिराच्या जवळजवळ 1-2 किलोमीटरवरच आहे. जायतून हॉटेल आहे. असं काय ह्याचं ॲम्बियन्स आहे एक नंबर. आता जेवण कसं आहे काय माहित नाही. आता ऑर्डर करतोय, ऑर्डर करूया. तंदुरी कुठली घेतोय? पहाडी घे तर मग कोणती घेतोय? पण नॉर्मल रेड वाली पहाडी आहे का? पहाडी क्या?
चिकन शेजवान तंदूरी आहे. एक जायचं स्पेशल तंदूरी चिकन आहे, फुल बोनलेस. हा ठीक आहे. बोलले नको. आणि ह्याला विचारा. चला आम्ही तोपर्यंत जरा मेनू सेट करतोय, मग दाखवतो मला काय काय ऑर्डर केलं आम्ही. पहिला आयटम आलाय चिकन सूप, मग मागवलंय चिकन तंदुरी आणि मग चिकन ट्रिपल राईस. चला मंडळी, जेवून झालंय, पोट एकदम भरलंय, खूप काय खाल्लंय. त्यानंतर फोटोमध्ये दिसेलच. आता निघतो आम्ही पटापट. चलो निघतोय आता आम्ही इथून रामेश्वरमला. 3 तास जर्नी करून 200 किलोमीटर जायचे परत. सगळे थकलेत, दमलेत. हा ड्रायव्हर तर झोपला असं वाटतं. ओपन कर. चला बसूया गाडीत. थंडी जाम आहे एकदम. चला बाय, भेटू.